नमस्कार मंडळी, चला तर मग आज बनवूया कढीपत्त्याची चटणी। बहुगुणी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराची कमतरता आणि झीज भरून काढण्यासाठी केसांसाठी वरदान अशी ही कढीपत्त्याची चटणी। तेल टाकलेलं आहे, 4 ते 5 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत, शेंगदाणे वाटीभर टाकलेले आहेत, हे भाजून घेतलेत आणि मग तेलावरती मारून घेतलेत। 1 वाटी मी इथे तीळ टाकलेले आहेत, 1 वाटी सुकं खोबरं टाकलेलं आहे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। त्यानंतर हे सगळं तेलावरती मारून घ्यायचं आहे आणि थंड करून घेऊया। हे काढून घेतले, त्यानंतर थोडंसं परत तेल टाकले आणि इथे मी एक मोठा बाउल पूर्ण मी कढीपत्ता टाकलेला आहे, तो सुद्धा तेलावरती मारून घ्यायचा आहे। ते सुद्धा थंड झाल्यानंतर हे सगळं मिक्सर ग्राइंडरमध्ये वाटून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून आपली मस्तपैकी कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे। केसांसाठी तर वरदान आहेच आणि आपल्या रोजच्या आहारात ही कढीपत्त्याची चटणी समाविष्ट करून घ्या। तुम्ही पण ट्राय करा।